धावांची गती जाऊन पोहोचले 25 रन 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती या ठिकाणी आखली गेली. रिक्स न घेता आपण पाहतोय धावा जमवतोय मुनीश बरब याला आपण पाहत आहेत फलंदामधून आतापर्यंत पाहायला मिळते. या षटकातील पुढील चेंडू यापुढे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगला बीट केलाय आणि चेंडू लॉंग लेग मध्ये जाताना पाहायला मिळतोय. आउटफील्ड खूप फास्ट 5 ऑन दी बोर्ड. ओ या वेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र थोडस गोलंदाजी मार्ग रोहित थोडी या वेळेला उडवलं चेंडूला लॉंग लेगला चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमा पार. षटकार धन्यवाद डीजे. 50 धावा येथे परिपूर्ण करताना मुन्ना वॉरियर. या षटकातील पुढील चेंडू समोर बॅटर मुनेश बरब यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लिपला बीट केलं. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला वेगाने निघून चालला ओव्हर द विकेट समोर मुनेश. यावेळेस सुंदर रीतीने फेकून दिला ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मुनेश बरबच्या बॅट मधून अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होतोय जयदीप. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर रीतीने ऑफ साइडला 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर दिला समोर मुनेश. चांगली फलंदाजी करताना आतापर्यंत अकुल टप्प्यात चेंडू आणि यावेळेस पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग उभारतोय मुन्ना वॉरियर्सचा संघ. अंतिम चेंडू या षटकातील पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिजनला वेगाने निघून जातोय. यावेळेस येतोय 4 धावा. पुन्हा तन्मय यावेळेस चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक मुनेश बराचच्या बॅट मधून इनटू दी गॅप मध्ये डीप कव्हर रिजनला 1 बाउंस. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याला बीट केला चेंडूने आणि यावेळेस 10 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज कौशिक गोरखणे. यावेळेस स्विच हिटचा प्रयोग चांगल्या पद्धतीने जॉर्ज बटलर कॉपी बुक स्टाईल मध्ये हा येतोय PTAPL. षटकार जबाबदारीची जाणीव ठेवून फलंदाजी करतोय मुनेश बाबूराव बराब. यावेळेस देखील फुल टच चेंडू इन टू दी गॅप मध्ये इनफिल्डला ब्रेक केलाय आणि चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट. यावेळेला स्लॉक स्वीप पॅडल स्वीप म्हणता येईल. जबरदस्त कणखर दर्जेदार